माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ रडते, माझं बाळ. गावात पाप वाढलाय, पाप. भोगा आपल्या पापाची फळं. जंगलात घुसली ती अवदसा मास्तर. एवढ्या रात्री जंगलात घुसायचं म्हणजे घातकच आहे मास्तर. चला हे सिद्ध झालं गावात भूत नाही. सरपंच, अहो गावात काय म्हणताय? अहो गावातच नाही तर भूत कुठेही नसतात. हा. फक्त काही माणसं भूतासारखी वागतात, नाही का संतराम? असं मग ह्या विषयावर द्या ना लेक्चर. आम्हाला वेळ नाही. चाललो तुमचं. चाललं गाण्या. हा चला. मास्तर, सरपंच, तुम्ही घरी जा. आम्ही दोघं जण दबा धरून इथंच थांबतो. आज तिला पकडणारच. कोण आहे? 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 गायत्री, तू जिवंत आहेस? राम, तू मला ओळखलंस? अगं, तुला कसं नाही ओळखणार? म्हणजे गाववाली जिला भूत समजतात ती तू आहेस? काय झाले तुला? अगं, तू अशी वेड्यासारखी का वागतेस? अरे, लोकांनीच वेडं ठरवलंय मला. हे सावरगावच आहे ना? हो. मास्तर इथंच राहतात ना? तू इथे काय करतेस? का आलीस? अगं, तुझ्या वडिलांना म्हणजे जागीरदारांना जर हे कळलं ना तर ते मास्तरांना पुन्हा हैराण करतील. मी तुझ्या पाया पडतो, तू हे गाव सोडून पुन्हा एकदा शिवपुराला जा. अगं, नाहीतर अनर्थ ओढवेल. राम, मास्तरच्या जीवाला धोका आहे. ए, ठोक की दरवाजा. ठोक. अरे मार धक्का मार. अरे धक्का मारतात.
माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर एकेकाचे तुकडे पाडीन मी. मानव, बेकडाला चालत कुठे? थांबा. मानव, मानव, मानव. हो साहेब, हो. हॉस्पिटलमध्ये पोचलोय. नातेवाईक आहेत. हां, हो. काही कळलं तर कळवतो साहेब. हां. डॉक्टर, कशी आहे तब्येत? काळजी करण्यासारखं काही नाहीये. 5 टाके पडलेत, थोडंसं रक्तही गेले. अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया 2 दिवस. आम्ही भेटू शकतो? हो हो, का नाही, प्लीज. चला. चल तुला सांगतो. अरे मला कशाला पकडता तुम्ही? चल चल बोलतोय ना. अरे काय केलंय मी? जे काय बोलायचं ते साहेबांना बोल. चल. मला कशाला चल, पकडता चल. तुम्ही? मास्तर, 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 मास्तर. बघा ना नामभाऊजी, हे सगळं काय झालं? अहो वहिनी, पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मला वाटतं सरपंच तुम्ही वहिनीने घेऊन घरी जा. मास्तरांसोबत रात्रभर मी थांबतो, तुम्ही सकाळी या ना. नाही, हे पूर्ण बरे होईपर्यंत मी इथून हलणार नाही. अहो असं काय करताय वहिनी? बाळ सरपंच वहिनींकडे, आणि त्याच नंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बरं झालं त्याला अटक झाली ते. खाऊ दे आता त्याला जेलची हवा. जानकी, घरी जा. बाळाची काळजी घे. जा म्हणतोय ना. चल. काळजी घ्या. मास्तर, ती वेडीबाई सापडली. कोण आहे माहितीये का? कोण आहे? गायत्री. गायत्री जिवंत आहे? मास्तर, मास्तर, सांगू ना. ए गायत्री, ए सांगू ना. जी, अगं खुश खबर आहे. गायत्री कुठे? ए गायत्री, हे बघ, देशमुखांना आपल्या गायत्रीचा फोटो पसंत पडलाय. पत्रिका बी जोडली आणि त्यांच्या मुलाचा फोटो पाठवलाय त्यांनी. बघ, आहे की ना राजबिंडा? आपल्याला तर जावं एकदम पसंत आहे. आणि हे बघ, 2-4 दिवसात गायत्रीला बघायला ते इथे येत आहेत. काय हा, पोरीनं शिप काढलं बरं का. पण हे ग, बघ बघ फोटो बघ. अगं फोटो आवडला की नाही सांगशील की नाही? काय आतापासून लाजायला लागली पोरगी. काय म्हणावं हिला? आई, जग काही म्हणू दे, माझं गायत्रीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. अगं हे कसं शक्य आहे पोरी? तुझ्या बापाचा स्वभाव ठाऊक आहे ना तुला? आई, तू तरी मला समजून घे ग. यातून मार्ग काढायला काहीतरी मदत कर ना. अगं असं काय करतेस? वेळ लागले का तुला गायत्री? हो, वेळ लागलाय मला. खरंच वेळ लागलाय. गायत्री माझ्या मनात, श्वासात, हृदयात अडकून पडलीय. मी तिला अंतर देऊ शकत नाही. माळ घालीन, लग्न करीन, तर फक्त मास्तरांशीच. दुसरा पुरुष माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही आई, येऊ शकत नाही. तू तरी मानवचा जावई म्हणून स्वीकार कर. स्वीकार कर आई, स्वीकार कर. आई, आपल्या या घरामध्ये तुझी सून म्हणून गायत्रीच येणार. अगं मला विश्वास आहे, मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.
माझी निवड चुकणार नाही. मानवशिवाय मी जगूच शकत नाही ग. आई, आई, तुझाच आधार आहे ग मला. आई, आई, मी उद्या जाऊन जागीरदाराकडे गायत्रीला मागणी घालणार आहे. देवा, माझ्या मानवची इच्छा पूर्ण कर. निर्विघ्नपणे वाजत गाजत गायत्री सून म्हणून माझ्या घरी येऊ दे. चल राम, लवकर चल, तिकडे चल. हो चल. हे घे, गायत्रीला देऊ नये. मास्तर, तू रोज रोज चिठ्ठी सोबत ते मोरपीस का देतोस गायत्रीला? गायत्रीला मोर आवडतो, त्याचा पिसारा आवडतो. आणि राम, हे मोराचं पीस आहे ना, हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. खुश झालेस तू, पण मला भीती वाटते तुझ्या प्रेमाचा खुळखुळा वाजल्याची. कुळकुळा? अरे गायत्री माझी आहे आणि माझीच राहणार. पण गायत्रीचा बाप आहे ना तो जहागीरदार, तिचं लग्न ठरवतोय. काय? तिचं लग्न ठरवतोय? हो. कोणाशी? तू काय बोलतोयस? हे राम, मी काय करू? मित्र म्हणून सल्ला देतो, तिला घेऊन पळून जा. हा, आणि लग्न कर. अरे मी मदत करेन तुझी. राम्या, तुझी पोस्टमनगिरी बंद कर, नाही तर इकडची कळण पादत पळ अशी गतवायची तुझी. आणि मास्तर, मी हाय तो अंडाळ अशिक्षित बाई, पण मला एवढंच कळतं की माणसानं हत्रून पाहून पाय पसरावं. शाना आशिला तर गायत्रीचा नाच सोड. आई, आम्हाला तुम्हाला एक गोड गुपित सांगायचंय. मग सांग ना. असं फोनवर नाही. उद्या आपण भेटू ना, तेव्हा तुम्हाला सांगेन आणि हळूच तुमच्या मिठीत शिरेन. पण त्यासाठी उद्या भेटशील ना? नक्की. मास्तर, आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल. तुम्ही सांगाल तेव्हा घराबाहेर पडेन मी. कधी एकदा सनईचा उघडे वाचतायत आणि मी तुमची होईन असं झालंय मला. मी पण त्या क्षणाची वाट बघतोय. 27, 28, 29, 30. आई, आपला शेवटचा हप्ता फिटेल ना, एवढे पैसे जमलेत आपल्याकडे. हा, हे बेस झालं बाबा. 4 दिवस झाले अण्णा कटकट करतो, पैक दे पैक दे. आता देऊन टाकते त्याला. हा हा. तो बघ हाय तिथंच. हा. अण्णा, यमुने, अरे वा 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 यमुने, बक्कळ पैसा जमवलास की ग? जी जी, हे घ्या अण्णा, 30,000 रुपये आहेत. हा, कर्जातून मुक्त करा आम्हासनी. तुझ्या नवऱ्याच्या आजारपणात घेतलेले पैसे फिटले. देव पावला. आता ते जमिनीची घाणवट पडलेले कागदपत्र आहेत ना, ते आम्हासनी परत द्या. येड लागले का तुला यमुने? तुझ्या नवऱ्याचे बाकी 10,000 रुपये कोण फेडणार? हा, तो गेला वर. अहो, पण त्यांनी कधी घेतले पैसे? का घेतले? माझ्याकडे लिखित आहे, दाखवू? पण बाबा कधीच बोलले नाही मला या कर्जाचं. 10,000 फेडा आणि कागदपत्र घेऊन जा. हॅलो, हा बोला देशमुख साहेब, बोला बोला. सांगू ना. ए गायत्री, देशमुख साहेबांचा फोन आला होता. 2 दिवसात गायत्रीला पाहायला येत आहेत, बोलणी बी करायला. तालेवार सरदाराच्या घराण्याची सून होणार तू गायत्री. तालेवार, कळलं का? हा.
हसतेस का यमुने वेड्यासारखी? सरदार घाला ना म्हणा. दिवा म्हणतो मी सरदार, पण त्याच्या डुंगणाखाली अंधार. काय म्हणायचं ते सरळ बोल. मी काय बोलू, तुझ्या पोरीलाच विचार. माझी पोरगी सवाई आणि गल्ल गल्ली जावाई अशी कत झाली तुझ्या अण्णा. काय म्हणायचंय तुला यमुने? अरे लोकांच्या जिमीने हडपल्यास तू, पण तुझी पोरगी हडपली त्या मास्टरड्यानं. चिट्ट्याचा पट्या, झटापट्या, आवळावळी. अरे करणाऱ्याचे नाही पण बघणाऱ्याचे डोळे बाहेर येतील असं यांचा नाच रे मारा नावाचा सिनेमा. ते मास्तर हिरो आणि ही टावळी पोरगी हिरोईन. ते म्हणतात ना, कावळ्याला केला कारभारी आणि गो आपल्याच दरबारी. तोंडावर आई, तोंडावर. गायत्री! हे अवदसा जे काही सांगतेय ते खरं आहे का? मी तुला विचारतोय गायत्री. अण्णा म्हणजे माझं मास्तरांवर प्रेम आहे आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. जेव आलाय तुला? हे धंद्याकडे फिरतो गावभर तू. या मास्टरड्याकडे बघतो जाता मी. नाक कापलंस तू माझं. चल. बाहेर पडशील ना तर जीव घेईन. तिला जर का सोडायचा प्रयत्न केलास ना तर तंगड मोडीन मी. याद राख. भोग आपल्या कर्माची फळ. गरीबाचे तळतळाट भोवणार तुला चांडाळा. अरे 15 वर्ष राब राब राबला र माझा नवरा तुझ्याकडं. तुला लाज नाही होय त्याची? भोग आपल्या कर्माची फळ. भोग. आई, मी काय अण्णांच्या गोठ्यातलं जनावर आहे का ग? त्यांनीच ठरवलेल्या मुलाशी मी लग्न का करायचं? अगं, मी प्रेम केलंय, गुन्हा नाही केलाय. उंबरठ्यावरचं माप ओलांडून या घरात वाजत गाजत आले मी. पण नजरेतील धाक, आवाजातील जरब, रांधा वाढा, उष्टी काढा, हेच वाट्याला आलं ग माझ्या. भीतीने तोंडाला कुलूप लावून गुलामासारखी जगते ग मी. फक्त तुझ्यासाठी अण्णांच्या विरोधात नाही जाऊ शकत. तू जा, तू इथून जा, पळून जा, तू सुखी हो तू. आई, आई, आई. सांगुणे, आधीच पोरीनं तोंड दाखवायला कुठं जागा ठेवली नाही. आता तू काय माझ्या तोंडात शेण घालायला निघालीस का? मास्तुरड्या, तुला आता सोडणार नाही. आई. मास्तर! मास्तर, आता तो जहागीरदार गायत्रीचे काय हाल करेल हे देवच जाणे. मला गायत्रीची खूप काळजी वाटते राम. काळजी करू नकोस. लवकरात लवकर तुझं आणि गायत्रीचं लग्न होणं आवश्यक आहे मास्तर. मग त्यासाठी आपल्याला
कायद्याची देखील साथ मिळेल. पण त्याआधी गायत्रीला तिच्या वडिलांच्या जेलमधून बाहेर काढावं लागेल. मी जीवाची बाजी लावून तिला त्यांच्या तावडीतनं सोडवीन राम, पण गायत्रीशिवाय जगणं मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. मला खात्री आहे. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. होईल ना? काय झालं मानव? तुम्ही दोघंच परत आलात आणि गायत्री कुठे आहे? तिच्या वडिलांनी तिला डांबून ठेवलंय. तिचा फोनही बंद आहे. बापरे. गायत्रीचा फोन? गायत्री? जागीरदार बोलतोय. नमस्कार. मास्तर, आमच्या गायत्रीचं तुमच्यावर लई प्रेम आहे, ठाऊक आहे आम्हाला. माझंही गायत्रीवर खूप प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. ठरलं तर मग मग लग्नाचा हाल, वाजंत्री, बामण, हारतुरे समजत तुम्ही बघायचं. आम्ही फक्त अक्षता टाकणार आणि शुभमंगल सावधान एवढंच म्हणणार. पण बाकीची बी बोलणी करायला पाहिजे ना बघा. बर, का हवं तुम्हाला? हुंडा किती घेणार? सोनं नाणं? मला काही नकोय, फक्त गायत्री द्या. तुम्ही तर जागीरदाराचं नाक कापायला निघाल राव. जागीरदाराच्या घरातनं वरात निघाल तेव्हा नवरीच्या अंगावर भरजरी शालू, 50 तोळे सोनं, 2 लाख कॅश, होंडा सिटी, BMW. नाही. मग गेला बाजार मोटरसायकल, भूर 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 भूर. सांगितलं ना तुम्हाला, खरंच काही नकोय, फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. असं? मग आमच्या गायत्रीला तुम्ही काय देणार? प्रेम देणार, भरपूर प्रेम देणार. या घरामध्ये ती सुखी राहील. तुझी अवकात आहे का रे मास्तरड्या? मानव. आई, आई दारू घड ग आई. आई दारू घड, मी तुझ्या पाया पडते आई, दारू घड. मला माहिती आहे अण्णा मास्तरांकडेच गेले असतील. काहीतरी वेडेवाकडं व्हायच्या आत मला तिथे पोहोचलं पाहिजे. आई, आई दारू घड. आई, आई ऐक माझं, दारू घड ग आई. गजा. अरे थांबा.
काही विपरीत घडण्याच्या आधी दार उघड ग आई. आई आई दार उघड. आई 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 दार उघड. आई ऐक माझं, दार उघड. हे बघ, दार उघड, नाही तर मी गळफास लावून घेईन आई. आई आई ऐक माझं. आई अगं वेळ लागले का पोरी तुला? अण्णा, काय ग चांडळणे, हा? दिलेला शब्द फिरवतेस, त्या मास्तरड्याच्या नावानं कुंकू लावण्याची भाषा करतेस माझ्या समोर. बोल. अण्णा, अण्णा, आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. अहो, मास्तरांच्या बाळाची आई होणार आहे मी अण्णा. माझ्या वेळी दुसऱ्याच्या नावाचं कुंकू कसं लावू अण्णा? ते शक्य नाही अण्णा, ते शक्य नाही. तू मेलीस मला, हा? अण्णा, नाही कापलंस तू माझं? प्रेम करतेस, हा? शेण खातेस? मारू नका मार, अण्णा. मार. अण्णा, माझं बाळ. नतद्रष्ट कारटे, अण्णा, माझ्या लाज नाही पोटात वाटत तुला असं बाळ. करताना? मारू नका. मार. अण्णा, मारू नका. मार तू, मार. अण्णा, मारू खाशील नका, शेण? अण्णा. शेण खाशील? मार. अहो, असं काय करताय तुम्ही? ही असली नतद्रष्ट कार्टी मेलेलीच बरी. उद्या हिच्या नावानं आंघोळ घालतो आता मी स्वतःला. नाक आपल्या पोरीनं माझं. सगळ्या जगामध्ये आता चितू होणार आहे माझी, या जहागीरदाराची. खबरदार जर ना हिला घरात घेतलंस तर तू उद्या हिचं श्राद्ध घालतो, जिवंतपणे श्राद्ध घालतो. नतद्रष्ट कुठली, शेण खाते होय? चल हो घरात, चल. माझं ऐकत आई, आई. माझं बाळ, ऐक माझं बाळ, माझं बाळ. माना. नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. माझी गायत्री गेली रे राम. माझी गायत्री गेली कायमची सोडून मला. त्या हरामखोरानं तिचं अंतदर्शनी घेऊ दिलं नाही मला. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ रडतंय. कोण रडतंय? माझं बाळ, माझं बाळ रडतंय. अरे, माझं बाळ रडतंय. माझं बाळ, माझं बाळ. कोणीतरी रडतंय त्याला. माझं बाळ, माझं बाळ रडतंय. माझं बाळ रडतंय. माझं बाळ, माझं. तू मला, हीच ती बाई, हीच आपलं बाळ पळवत होती. तुम्ही कोण आहात? मी मानवची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. मास्तर, तुमचं लग्न झालंय? हा तुमचा मुलगा आहे? गायत्री 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 गायत्री. राम, जा डॉक्टरला बोलो. हो. गायत्री, डॉक्टर. गायत्री, गायत्री. अगं गायत्री, 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 गायत्री. कोणा गायत्री. वासनानं मारलं? गायत्री. हा बाबा, ही बाया ही अवदासा इथं कशी आली?
हा अवा ही मेली म्हणून जागीरदाराने श्राद्ध पण घातलं हिचं. रामची आई तुम्ही हिला ओळखता? अगं जानके, या मास्तरच्या आयुष्याची वाट या सटवीनं लावली त्याचं घर जाळलं, त्याला गाव बाहेर काढलं हिच्यामुळं. अगं त्याच धक्क्याने याचे आई बाबा पण गेले. आणि त्या मस्त जहागीरदारानं आम्हाला बी शिवापुरा बाहेर काढलं. आमची जमीन हडपली. आता ही सटवी तुला 12च्या भावात धाडते की नाही बघ बघ तू बघ. पण ही आहे तरी कोण? मास्तरचं हिच लफड होतं ना, झंगाटा अंगाशी आलं त्यांच्या. अगं ही सवत तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. रामची आई तुम्ही जा इकडनं. अहो प्रसंग काय आणि तुम्ही काय बोलताय? जाते ना जाते. अरे बाबा जे दिसतं ते बोलते, जे बघितलं ते सांगते. हा पण या पोरीसाठी जीव ती तुटतो रे बाजा. ए बाय माझी पोरी, तुझं मंगळसूत्र आणि तुझं कुंकू सांभाळा, नाही तर 12च्या भावात जाईल तुझा संसार. या सावतीमुळं जानकीची सोबत. बया 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 असला नालायक मास्तर आपलं गाव सुधारायला निघालाय. ते कुळशी या मास्तरचं लफडं होतं. माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही. आग लागल्याशिवाय धूर निघतो का? ब्रेकिंग न्यूज दिलीस नळकंठ. त्या मास्तरनं तुला वाईट टाकलं काय? आई ती संधी चालून आली. मी इथून बाहेर पडायच्या आत बोंबाबोंब करा, मोर्चे काढा, आंदोलन करा. त्या मास्तरला वाईट टाका. तुझं मंगळसूत्र आणि तुझं कुंकू सांभाळा, नाही तर 12च्या भावात जाईल तुझा संसार. या सावतीमुळं मास्तर लफडा सम्राट मुर्दाबाद. महाल लफडेबाज निर्लज्ज हलकट नालायक पाजी मास्तरला धडा शिकवा. त्याला वाळीत टाका, गावाबाहेर हाकलून द्या. भले शाबास. नवय असले मुळमुळ चिवक असलेली तोच मर्दा. आई बहिणीवरची शिवी मर्दा कशी काळजात घुसते बघ. लिहिणार होतो तसलेच शिवे लिहिणार होतो, पण वाईच विचार केला. म्हणलं लपड केलं मास्तरानं, मजा मारली मास्तरानं, मग त्याच्या आई बहिणीला कशाला उगाच ताप. नव हे एवढं सगळं करायला पैसा आणलंच कुठनं रे तू? कुठनं म्हणजे? संत्या भैया जिंदाबाद. आपण शब्द टाकला का नाही, संत्या भैया लगेच हातावर पैसे ठेवतो, नाहीतर एक लाल भडा खंबा, ते बी इंग्लिश. नव संत्याला आत का टाकलं बरं? मग त्यानं तर मास्तरला मारायला गडी पाठवलं नव्हतं. बरं असं असतं तर ते आपल्याला कळालं असतं ना. हा ते पण खरं आहे तुझं. आला मग मास्तरचा मारकरी कोण? बाय 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 बाई, कळले का तुमच्या मास्तरांचे प्रताप? चांगला आतल्या गाठीचा निघाला तो, आणि माझा सध्या सरतोय तिथे पोलीस चौकीत. भाऊ भाऊ त्यांना सोडवून आणा हो, पाया पडते मी तुमच्या. पोलिसांनी त्यांना उगाचच डांबून ठेवलंय. रडू नकोस सुनबाई, रडू नकोस. संत्या निर्दोष असेल ना तर नक्की सुटेल. तू काळजी करू नकोस. काळजी कशी नाही करणार? बायको आहे त्याची ती. आणि तुम्ही बाप असून हाताची घडी घालून कशी काय बसू शकता हो गप्पा? नको नको डॉक्टर, मला इंजेक्शन देऊ नका. मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो डॉक्टर. मला इंजेक्शन देऊ नका. अजिबात आवाज करायचा नाही, नाहीतर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवीन मी तुला. नको हो डॉक्टर. डॉक्टर मी आत्ताच वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आले. मला परत इथे पाठवू नका डॉक्टर. मी हात जोडते.
अरे काय चाललंय काय तुमचं? गावातलं राजकारण इथे हॉस्पिटलमध्ये गावात करा ना. तुम्हाला माहिती आहे ही बाई मनोरुग्ण आहे. पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळातून पळून आली आहे. डॉक्टर मला काहीच सुचत नाही मी काय करायचं ते. मला सांगा मी काय करू? आता तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ते मीच करतो. आता या बाईंना बघा. एक मूल झाल्यानंतर नवऱ्याची प्रेयसी दत्त म्हणून हिच्या समोर उभी राहते. अहो हिच्यावर आभाळ कोसळलं असेल. बाई तुम्ही काही काळजी करू नका. ती बाई जिथून आली आहे ना त्या वेड्याच्या इस्पितळात मी तिला परत पाठवतो. चल 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 चल. साहेब सावरगावच्या एस टी स्टँडवर झोपले होते. चौकशी केली तर यांची बोबडीच वळली. काय रे सावरगावच्या मास्तरांना कोणी मारलं? आम्ही नाही साहेब. नाही साहेब, शेवटची बस चुकली होती म्हणून स्टँडवर झोपलो होतो आम्ही. हात टाका त्यांना आणि बोलता करा. काहीतरी सुराग मिळेल आपल्याला. मास्तर सारख्या देव माणसाला मारतायत. देव माणूस? अहो तुमचा हा मास्तर एक नंबरचा महा लफडेबाज माणूस आहे. हा? अहो त्यांनी पहिली बायको केली, तिला येडी केली, सोडून दिली, दुसरी केली. तुम्ही ते नाटक बघितलं का? तो मी नव्हेच. त्यातल्या लखोबा लोखंडेचा होता नाही तुमचा हा मास्तर. देव. कसला विचार करतेस जानकी? तू बोलत नाहीयेस. जानकी माझ्यावर विश्वास ठेव. खरं सांगतोय गायत्री जिवंत आहे हे मला माहित नव्हतं. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांग. थांब जानकी. तुला असं वाटत असेल की मी तुझा गुन्हेगार आहे तर तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण असा अबोला धरू नकोस. आमचा बबलू कुठे? नाही नाही इकले इकले. ओ काय होतं? ओ ओ ओ शांत. ओ ओ ओ ओ. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ रडतंय. माझं बाळ रडतंय. माझं बाळ रडतंय. माझं गायत्री तुझं बाळ नाहीये ते. मग माझं बाळ कुठे? मला त्याला दूध पाजायचं. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ. हे राम बाळ दूध पित आहे. राम मी वेडी नाहीये रे. पण कुठलंही बाळ रडायला लागलं ना की मला माझ्या बाळाची आठवण येते आणि मला पाना फुटतो. एकदा का त्या बाळाला छातीशी धरून दूध पाजलं ना की मग माझंही वेड निघून जातं. पण लोक मला खोडी समजतात. मी खरंच वेडी नाहीये रे राम. मी वेडी नाहीये. पण माझ्या बाबांनी अण्णा जहागीरदारांनी मला वेडी ठरवलं आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबलं. म्हणजे तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? हो पुण्याला 2 वर्ष. 2 वर्ष? मग तुझ्या वडिलांनी ते? वडील कसले हैवान असते. पुरे झाला वेडेपणा गायत्री. आता मी सांगेल त्या मुलाच्या गळ्यात माळ घालायची मोकाट्यानं. मास्तर शिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही अण्णा. मास्तर 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 सावरगाव मध्ये मास्तर की करतोय साला. कळलंय मला. आता त्याला संपवल्या बिगार तुझं येड कमी नाही व्हायचं.
आणि तुझं लगीन झालं नाही तर कन्यादानाचं पुण्य मला कसं मिळणार ग? हं? त्या मास्तरची जिरवली याचं समाधान कसं मिळणार? अण्णा सोडा सोडा मला अण्णा. म्हणून सावरगावात आले मास्तरांचा जीव वाचवायला. तर तुमच्या गाववाल्यांनी मलाच वेडी ठरवलं, फूट ठरवलं आणि मलाच मारायला निघाले. बाळ झोपलं का ग तुझं? कसा दिसतोय बघ राजपिंडा, अगदी मास्तरांसारखा दिसतोय. तुला माहितीये माझं पण एक बाळ होतं, पण अण्णा मारू नका. अण्णा, अण्णा माझं बाळ, अण्णा माझ्या पोटात बाळ आहे. अण्णा मारू नका, अण्णा मारू नका. अण्णा, अण्णा, अण्णा मारू नका. मानव, माझी शपथ आहे तुम्हाला. मानव, हे गाव सोडून जा. मानव, मानव, मी तुमचीच बायको म्हणून मरणार. मानव, मानव, मी तुमचंच कुंकू लावणार. भाऊ, हे संत्या, काय चाललंय हे? आंदोलन आहे हे. गावची उच्च परंपरा जोपासण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून दाद मागायला आलेत गावच्या सरपंचाकडे. ही तुझी नाटकं बंद कर, आता थोबाड फोडून टाकेन. अंगाला हात लावून दाखवा तुम्ही. संत्या, अरे काय बोलतोस आपल्या बापाशी? बाप, माझा कुठलाही गुन्हा नसताना मला पोलीस कोठडी टाकलं तेव्हा कुठं होता माझा बाप? मला सोडवायला का नाही आला माझा बाप? आणि माझ्या हिमतीनं मी आज सुटून आलो तर माझ्या अंगावर हात टाकायला निघाले तुम्ही. आजपासून हे माझे विरोधक, यांच्या विरोधात आवाज उठवणार मी. काय म्हणणं काय तुझं? अहो, जनता एवढी बोंबलते त्याचा अर्थ कळत नाही होत तुम्हाला सरपंच? ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? का शक्य नाही हो सरपंच साहेब? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नळकंड मांत्रिकाला गावाबाहेर काढलं ना तुम्ही. मग त्या बदफैली मास्तरला गावात राहायचा अधिकार कोणी दिला? हे बघ, ऐक्यू गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. चौकशी करावी लागेल. ओ करा ना, चौकशी करा. तेच तर म्हणतो मी, चौकशी करा. ग्रामसभा बोलवा, पंचायत बोलवा, पण तो लफंगा लफडेबाज मास्तर या गावात राहता कामा नये. अहो अहो, असं काय करताय? इतक्या दिवसांनी आलाय, 2 घास खाऊन तरी जा. घरात पाऊल तरी ठेवा. आता या घरात पाय सरपंच झाल्यावर तेव्हा तू माझी पंचारतीनी ओवाळणी कर राणी साहेब. ए बेवड्या, पाण्यासारखा पैसा खर्च करू आपण. सगळे पंच आपल्या बाजूनच बोलले पाहिजे. यमुनाबाईला साक्षी म्हणून तयार कर. बेवड्या, मास्तर आता 12च्या भावात गेलाच म्हणून समज. त्याच्या माईचा मास्तर त्याच्या कॉटन आणा लवकर. जीवावर बेतलं होतं ते 10% निभावलंय मास्तर. आता तुम्ही ठणठणीत बरे झालात. जानकीमुळेच वाचलो. जानकीमध्ये पडली नसती तर संपून गेलो असतो. जानकीताई, मास्तरांची काळजी घ्यायची. तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना. आता ते मागचं सगळं विसरून जायचं.
बबलू बबलू आमचा बबलू कुठे? तिकले? नाही नाही इकले इकले गायत्री. इकले. मोरपीस. मोरपीस मास्तरांनी पाठवलीत ना? राम राम फेकू नकोस, माझ्या मास्तरांनी पाठवली ती नाही. माझ्यासाठी. मी आणलेत खास तुझ्यासाठी. तुला आवडतो ना मोर? आपलं नेटवर्क एकदम सॉलिड आहे राम. ब्रेकिंग न्यूज आधीच कळते आपल्याला. गायत्री तू औषधे घेतलीस? अरे वा, अरे वा, तू सेवा करतोस ह्या वेडीची. बरोबर आहे, बरोबर आहे. तुझी पहिली वहिनी ना, बाल मैत्रीण, सुंदर, लावण्यवती, कंडा माल आहे. मास्तरच काय, मी सुद्धा प्रेमात पडलो हिच्या. संतराम, संतराम. तू चला दे इथून बाहेर. चल चल. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. आता अजिबात काळजी करायची नाही हं. शिवपूरच्या जहागीरदारांनी तुम्हाला मारायला पाठवलेले गुंड पोलिसांनी पकडले. त्यामुळे आता तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. याची जबाबदारी माझी. काय काय म्हणायचं का तुला? हा, मला असं म्हणायचंय, गावच्या राजकारणात तुम्ही लुडबुड करू नका. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिकवायचं बस. धमकी देतोयस तू मला? धमकी नाही हो मास्तर, समज देतो, विनंती करतो. आम्ही हात जोडून विनंती करतो. आम्ही हात जोडून विनंती केली तरीही आमचं कुणी ऐकलं नाही. आमच्या डोक्यात केमिकल लोचा होतो. बर. आणि मग आमची सटकते. अशा सटकलेल्या माणसाला वठणीवर आणायला मलाही खूप आवडतं. भेलो मी, एकदम भेलो मी. पण त्याच्या आधी गेटवेल सून मास्तर, कारण तुम्हाला गाव पंचायतीला सामोरं जायचंय आता. बरं, तुम्ही तो सिनेमा बघितला का? 2 बायका फजिती ऐका. पहिली कशात समजवा तुमच्या नवऱ्याला. मी भारी पडणारा मास्तरला, आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला. मंगळी मी भारी पडणारा मास्तर, आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला. मंगळी. आज मुलीच्या 16व्या लग्नाचा नकार घेऊन परततोय मी मास्तर. अहो, तिच्या पत्रिकेतला मंगळ तिच्या लग्नाच्या आड येतोय. तुमच्या जानकीचं लग्न होईल हेड गुरुजी, विश्वास ठेवा. अहो, ग्रह तारे मंगळ न मानणारा कोणीतरी भेटेलच तुम्हाला. अहो, भेटलात, तुम्हीच भेटलात. तुम्ही कराल लग्न माझ्या मुलीशी. मला माफ करा गुरुजी, मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटलंच होतं, असेच असतात सगळे लोक. माझं एका मुलीवर प्रेम होतं, लग्न करणार होतो आम्ही. ती मुलगी आता हयात नाहीये. तिच्याशिवाय दुसरीशी लग्न मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी हरलो. अहो, माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न न करू शकणारा हा अभागी बाप तुमच्या पाया पडतो मास्तर, तुमच्या पाया पडतो. माझ्या जानकीशी लग्न करा. या समाजातनं अंधश्रद्धा मुळापासून उखडून काढायला पाहिजे. मी तुमच्या जानकीशी लग्न करीन. मास्तर, आज तुम्ही खरे समाज सुधारक शोभलात. मास्तर,
सोडा मला, अहो, कुठे नेताय मला? अहो अहो सोडा मला, ऐका माझं. राम राम, अहो हे बघा कुठे नेतायत मला. राम, अहो सोडा सोडा मला, ऐका माझं. कुठे नेताय मला? राम सांग ना यांना, अरे कुठे नेताय मला? अहो सोडा मला, सोडा. रामभाऊजी मला. काय चाललंय? कुठे नेताय तिला? वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. हा मला नाही जायचंय वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. मी वेडी नाहीये, मला नाही जायचंय. हे बघ, तू पुण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलातून पळून आली आहेस आणि तिकडे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. तू जर परत नाही गेलीस ना तर त्यांची नोकरी जाईल बाई. चल ए चला रे नाही चला. नाही, मला नाही जायचं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. तिथे मला मारतात, मला इंजेक्शन देतात, मला विजेचे शॉक देतात. हो मी वेडी नाहीये, मी तुम्हाला सांगते. तुम्ही माझं काय ऐकत नाहीये. मी वेडी नाहीये, मी वेडी नाहीये. हो का मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेताय? मी वेडी नाहीये, मी वेडी नाहीये, मी वेडी ना. गायत्री गायत्री देवा शपथ खरं सांगन खोटं सांगणार नाही. खरं सांगायचंच पैक मिळालंय मला. मला शिवापुरातून हाकललं काय? आता तुझ्या पोरीला सावर गावातून हाकलल्याशिवाय राहणार नाही जागीरदारा. माझ्या बंधू भगिनींनो, अहो काय संस्कृती परंपरा काय असते का नाही, तर आपल्या गावच्या संस्कृती परंपरेला या लफंगेबाज मास्तरांमुळे तडा गेला. आणि हे मी पुराव्याने सिद्ध करू शकतो. तसा साक्षीदार आहे माझ्याकडे. काय म्हणा बाई, हा 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 या मास्तरचं त्या येड्या बाईशी झेंगाट होतं का नाही? हा मग होतं ना. याचं तिच्याशी लग्न झालं होतं, नाही तरी मी ती येडी बाई गरोदर राहिली. बघा गावाल्यानो, या लफडे सम्राट मास्तरला पोर होण्याची किती घाई झाली होती. हे आपल्या संस्कृतीत बसतं. त्या बाईच्या आयुष्याची माती केली, तिला येणं केलं, वर दुसरं लग्न केलं. आणि आता हा मास्तर आपल्या शाळेतल्या पोरांना काय शिकवणार हो? नवीन तरुण वयात आलेल्या पोरींकडे कुठल्या नजरांना बघणार? अशा या पाजी हरामखोर नालायक बेशरम मास्तरला वाईट टाका, एवढंच माझं म्हणणं आहे. पंचमंडळी, आपण बहुमताने निर्णय घ्यावा. अख्खा गाव आपल्या पाठीशी आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माझ्या बंधू भगिनींनो, संताराम खबरदार, एक अक्षर जरी बोललास तर संस्कृती आणि संस्कारांच्या गप्पा तू मारणार आहेस? अरे ही भारतीय संस्कृती जपली आम्ही बायकांनी, आणि त्या बायकांचीच अब्रू तू वेशीवर टांगायला निघालास. आणि त्यासाठी देव माणसासारख्या मास्तरांचा तू माध्यम म्हणून वापर करतोस. त्यांच्याविषयी एकही अपशब्द जरी बोलला असता तरी मी ऐकून घेणार नाही. त्यांच्यावर घाणेरडे आरोप करायला जीभ धजावते तरी कशी तुझी? मंडळी, मास्तर या सावर गावात आले आणि शाळेचा रिझल्ट 100% लागायला लागला. रस्ती घरात दिवे, पाण्याचे नळ कोणामुळे आले? अख्खं गाव हगणदारी मुक्त फक्त आणि फक्त मास्तरांच्या अथक परिश्रमामुळे झाले. पण ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट घडली. भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाळंमुळं शोधून काढल्यामुळे काही लोकांची नाकेबंदी झाली आहे या गावात. आणि त्याचाच परिणाम म्हणून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम केलं जातंय. या यमुनाबाई म्हणे या सगळ्याच्या साक्षीदार आहेत, हो ना? मग खरं काय ते सांगा ना लोकांसमोर. सांगा, काय झालं की पैसे देऊन तुला विकत घेतल्यामुळे नंदी बैलासारखी मान हलवतेस? गावकऱ्यांनो, पंचमंडळींनो, अहो
एकदा तरी या अभागी स्त्रीकडे पहा. स्वतःचं मूल दगवल्याने वेडी पिशी झाली ही माय. मनोरुग्ण आहे ती. 2 वर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलात काढली आहे तिने. आणि या सगळ्याला कारणीभूत तिचा सखा बाप आहे. मास्तर नाही. आपल्यातली माणुसकी आपण जरा तरी जिवंत ठेवूया. मास्तरांचं आणि तिचं प्रेम होतं एकमेकांवर. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. मला सांगा, अशा या अभागी स्त्रीला आधार द्यायचा, प्रेम द्यायचं, की घाणेरडं राजकारण करून मास्तरांसारख्या देव माणसाला बदनाम करायचं? मी निर्णय घेतलाय. या अभागी स्त्रीचा मी सांभाळ करणार, तिला आधार देणार. ही आमच्या सोबतच राहणार. आजपासून ही माझी सवय. ताई, ये ना. तुम्ही मला ताई म्हणालात. अख्ख्या गावासमोर जाहीरपणे तुला सवत म्हणून घरात आणलंय मी. तू मोठी आहेस. तुझा मान पहिला. सरपंच, तुमची काहीच चूक नाहीये ह्यामध्ये. बघ ना, मास्तरासारख्या देव माणसावर ही वेळ आणावी गावानं. काय म्हणायचं याला? कसं होणार? अहो अहो हं. जेवून घ्या ना. हो. ताई, पोटभर जेव हा. अजून काही वाढू? आणि ह्या साड्या आहेत, तुला ज्या आवडतील त्या घे. आणि हो, आजपासून या घरातलं जे काही माझं आहे ना, ते सगळं तुझंही आहे. संकोच करू नकोस. पहिली मास्तर गावातून चालते.
काय फेकता ब्याड आहात सांगतो म्हणतो ना. भाऊ भाऊ हे आपल्या गावात काय चाललंय? बहुमता पुढं शहाणपण चालत नाही जानकी. गावानं वाईट टाकलंय तुम्हाला. ह्या गावातनं हाकलून देण्याचा निर्णय घेतलाय पंचायतीनं. नाही जाणार, मी नाही जाणार. भाऊ आमची चूक काय हे तरी आम्हाला सांगा. चुकलं तुमचं नाही का पोरी? मला थोडा वेळ दे. हरलो मी ग, हरलो. मला क्षमा कर. तुमच्या या पाठिंब्यामुळे भारावून गेलो एकदम. आता घोडा मैदान दूर नाही. संतू भैया, तू सावरगावचा सम्राट होणार. आणि आम्ही तुझं मांडलिक राज. तू जर धू म्हटला का नाही आम्ही धुणार. तुमचा असाच पाठिंबा राहिला ना, हा. गावची ग्रामपंचायत आपल्या मुठीत. नाही पण सत्या भैया आता आपल्या हातात ग्लास आहे. चेअर्स करायला पाहिजे, नाही तर जीवनसत्व उडून जाते. चला cheers. ताई लाईट कापलेत आपले. मला कामात मदत करायला येतेस? असं नालायक मास्तर गावात राहायला नाही पाहिजे. अशी घाण गावातनं बाहेर काढा. मास्तर पासून गावाला वाचवा. कसला विचार करताय? आज मुलं शिकवणीला नाही आली. गावानं वाळीत टाकले आपल्याला. लाईट बंद केलेत, पाणी कापलंय. जानकी, या सगळ्याला मी कसं तोंड देऊ? शाळेत मास्तर आधी शिकवतात आणि मग परीक्षा घेतात. पण हा देव आहे ना, तो चांगल्या माणसांची आधी परीक्षा घेतो आणि मगच त्यांना शिकवतो. प्रेम म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय, नाती म्हणजे काय, नाही का हो? जानकी, मी तुझे आभार कसे मानू? मी तुझं ऋणी आहे. माझं बाळ, माझं बाळ. जानकी, अगं अगं तू बाळाला घे. ती ती फाडेल बाळाला. अगं वेळ लागलाय तिला. तुम्हाला त्या बाईतलं वेड दिसतंय, पण मला त्या वेडातली आई दिसते. मानव किती प्रेमानं तिनं पदराखाली घेतलंय बाळाला. हे वात्सल्यच तिचं औषध आहे. मांडीवर झोपायला दूध पी. काय झोपलं या? उठ उठ. अरे अब कोण चाललाय? दोन बायकांचा दादला आणि सावर गावात पाडला. बायला मला इथे एक मिळत नाही आणि ह्याला दोन दोन बायका मिळाल्या. दोन दोन बायका, दोन बायका केले की ही अशी फजिती होती. अगं बाय 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 जानके, घरातली कामं पण तूच करते होय? त्या सावतीला काय हाताला मेहंदी लावून ठेवली? आता ग बया, म्हणजे पोटचा गोळा दिला होय सांभाळायला? अगं अशानं वाटळ होईल ग तुझ्या संसाराचं.
आज गोळ्या दिला सांभाळायला, उद्या दादला देशील. परत पोट वाढवलं ना तर याड लागल तुला, याड. थांबा, कोणी वर्गाच्या बाहेर जायचं नाही. कुठे चाललं? मास्तर संता भैयांनी सांगितलं तुमच्या वर्गात बसायचं नाही. त्याने चॉकलेट पण दिलंय. तुम्हाला गावाने वाईट टाकलंय ना. त्याचा याच्याशी काय संबंध? आणि वाईट टाकणं म्हणजे काय याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? हं? संतराम, अहो मी इथंच आहे मास्तर. हे घ्या चॉकलेट, तोंड गोड करा. तुझ्या अशा वागण्याने मुलांच्या अभ्यासाचा खेळ खंडोबा होतोय. अच्छा, होताच ना. मग निवडणुकीच्या आधी गाव सोडा. कधी सोडताय बोला. सोडतो, कायमचं गाव सोडतो. पण उगवत्या पिढीमध्ये तुझ्या घाणेरड्या राजकारणाचं विष पेरणं बंद कर. बर, पण तुम्ही ती म्हण ऐकली का? नाणे का मांस ना म्हणजे घे बासरी. येतो. माझं बाळ, कोण रडवते माझ्या बाळाला? माझं बाळ, माझं बाळ, कोण रडवते माझ्या बाळाला? आईला येडी आली बघ, येडी आली बघ ती. काय रडवते माझ्या बाळाला? अरे अरे काय करताय? अरे माझं बाळ, अरे सोडा त्याला. माझं बाळ, माझं बाळ, काय रडवते माझ्या बाळाला? माझं बाळ मला द्या. अहो, काय रडवते माझ्या बाळाला? अहो, माझं बाळ, माझं बाळ, माझ्या बाळाला रडवू नका. माझं बाळ मला द्या, माझं बाळ द्या. अहो, माझ्या बाळाला रडवू नका. अहो, माझं बाळ मला द्या. अहो, मला द्या. माझ्या बाळाला रडवू नका. काय झालं? काय चाललंय? चालते बाई इथून, चला. माझ्या बाळाला ए रडवू नका. जानकी, तूच या गावातनं चालती हो. चल काय सवतीला घेऊन जा, चल. आणि त्या मास्तडेला पहिल्यांदा गावातनं घेऊन जा. चल. ताई चल. अगं, माझं बाळ, माझं बाळ. घरात ये. जानकी, आत ये तू आधी. माझं बाळ. तू मला माहिती, तू आधी आत ये. ऐक, माझं काय बाळ चाललंय काय रडवतंय तुझं? ते. हा? अगं, बाळाला रडवतात ते. काय चाललंय तुझं? वेडी आहेस का तू? अगं तसं नाही ग, पण बाळ रडलं ना की मला. अगं कसं रडेल आपलं बाळ? आपलं बाळ इथे आहे ना? हा, हे आहे ना आपलं बाळ? आहे ना? रड, रड ना बाळा. अरे जोर जोरात रड एकदा, म्हणजे तुझ्या या मोठ्या आईचा वेळ तरी कमी होईल. अगं अगं असं काय करतेस? त्याला मारू नकोस ग. मी नाही रडणार, मी नाही वागणार वेड्यासारखी. आपल्या बाळाची शपथ. अरे ताई, मी कसं समजावू ग तुला? आपण सगळ्यांनी एक गाव सोडून जावं म्हणून तो संताराम एवढं नीच षडयंत्र रचतोय. तुझं हे वेळ त्याला सगळ्याला साथ देते. मास्तरांनी हे गाव सोडून जावं म्हणून हे सगळं चाललंय ग. आणि आपण जर काय गाव सोडून गेलो तर तो या गावाची वाट लावेल. मास्तरांना नाही बघवणार. तुला तुझे मास्तर कचलेले पाहायचेत का ग? मला नाही पाहायचे. आणि म्हणूनच मला तुझी साथ हवी होती ग. जानकी, जानकी, जानकी रडू नकोस ग. अगं एवढं प्रेम मला माझ्या आई वडिलांनी सुद्धा दिलं नाही. जानकी, मी तुला वचन देते, मास्तर खसतील, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, असं मी यापुढे कधीच वागणार नाही. ताई, राधे, अहो अहो काय झालं? इतक्या दिवसांनी काय काम काढलं? चल माझ्या बरोबर. कुठे? तुला उभी करायचे. अहो मी उभीच आहे की. तसं नाही ग, तुला निवडणुकीला उभी करायचे. अहो पण मला काय कळतंय राजकारणातलं? पण मला कळतंय ना. चल बस, निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे. हा हा, थांबा, मी भाऊ आणि सासूबाईंना सांगून येते, त्यांच्या पाया पडून येते. ए, मला विरोधकांसमोर वाकणार उमेदवार नको आहे. त्यांच्या पुढे वागायचं असेल, माझ्या नावाचं कुंकू लावायचं नाही. अहो हे काय अभद्र बोलताय? लोकांचा धाबो दणलाय आता एकच लक्ष,
ग्रामपंचायतीत आपला पक्ष. अहो भाऊ, असं शांत बसून कसं चालेल? मग काय करू सांग ना. मास्तर, तू तरी समजव भाऊ ना. मी काय समजू? आता माझं कोण ऐकणार? गावानी मला वाईट टाकलेलं आहे. मास्तर, अशाने ते संतरामचा पॅनल आहे ना, बिनविरोधात निवडून येईल. नाही निवडून येणार. आपण त्यांच्या विरुद्ध पॅनल उभं करू. कसं शक्य आहे? लोक आपल्या जीवाला तरी घाबरतात किंवा त्याने फेकलेल्या पैशापुढे लोटांगण तरी घालतात. आता सरपंच महिलांसाठी राखीव आहे कळल्यावर यांनी आपल्या बायकोला उभं केलं. आता तिच्या पदराडून हा राजकारण करणार आहे. जुने सगळे पंच फोडले हरामखोरानं. त्या गणपत आणि नळकंठला उभं केलं. आता त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार? हा, मी उभी राहणार भाऊ. मी निवडणूक लढवणार आणि तुम्ही सुद्धा. तुम्ही सगळे साथ द्याल ना मला? नमस्कार साहेब. नमस्कार. मी माझ्या पॅनलचा फॉर्म भरायला आलोय. ही माझी बायको राधा. नमस्कार. फॉर्म भरायचे काय सोपच करा असतील ते. हा. हे घ्या, इथे सही करा. 1 मिनिट. हे घ्या. कर सही कर इथे. दुसरा कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही अजून, तेव्हा तुमचंच पॅनल बिनविरोध निवडून येणार. अभिनंदन संतराम साहेब. धन्यवाद. आम्ही अर्ज भरायला आलोय. विजय आपल्याच वेळेचा होणार. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फौज असताना मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. माझे सुद्धा नाक्यावर वस्ते वस्त्यात प्रचाराचा नारळ फोडायचा, धुला उडून द्यायचा. हमसे जो टकराएगा आवाज वर आहे. संजय भैया! संजय भैया! संजय भैया! संजय भैया! संजय भैया! वहिनी, आपला पराभव निश्चित आहे. पराभवाच्या भीतीने कधीच लढाई अर्धवट सोडून पळायचं नसतं रामभाऊजी. ती जिंकण्याच्या जिद्दीनेच लढायची असते शेवटापर्यंत. तसे आपण लढणार आहोत अगदी शेवटापर्यंत. पण आता निवडणुका जवळ येत आहेत. हाती खरायला आपल्या. चला 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 चला, आता आपल्याला आईला मतदान करायचं की नाही शनू? बघ आपली आई निवडून येईल. ते बघ आई, बघ आई कुठे बघ. आपलं बरं आलं का? या 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 या. बरं, आपण तर मतदान करायला अजून खूप लहान आहोत, हे की नाही? आपण मोठं झाल्यावर नक्की मतदान करायचं. तुला माहितीये, तू मतदान करेपर्यंत या देशातलं घाणेरडं राजकारण नक्कीच संपलं असेल. हे सगळं तुझ्यामुळे होतंय गायत्री. तू मास्तरला कधी असं हातबल बसलेलं पाहिलंयस? या पहाडासारख्या बाईच्या डोळ्यात कधी अश्रू पाहिलेस?
तू इथे येईपर्यंत हे दोघं सुखात होते. तू निघून जा इथून, हे गाव सोडून जा. आधीच तुझ्या बापानं आम्हाला शिवपुरातून हाकललंय आणि आता तुझ्यामुळे आम्हाला हे देखील गाव सोडावं लागेल. निघ तू, निघ. रामभाऊजी, काय बोलताय तुम्ही? ह्या सगळ्या ताईचा काय दोष? हे बघा, काहीही झालं तरी ती आमच्या सोबतच राहणार. तो हक्क आहे तिचा. तुम्ही आधी शांत व्हा ना. मला माफ करा वहिनी. माझा तोल गेला. तो संताराम तिकडे प्रचाराचा धुरळा उडवतोय, सभा भरवतोय, आणि आपली लोक इथे थकून हरून बसलेली मला पाहवत नाहीयेत. आज सभा कुठे आहे रामभाऊजी? शाळेच्या पटांगणात. माझ्या बंधू भगिनींनो, मला सत्तेचा मोह नाहीये. मला गावचा विकास हवाय, अगदी सर्वांगीण विकास. म्हणून तुम्ही या नव्या फळीतल्या उमेदवारांना निवडून देणार आहात. या गावचे जुने सरपंच माझे वडील मला अतिशय वंदनीय येते, पण त्यांच्या एखाद्या कठपुतलीप्रमाणे वापर त्या मास्तरनी केलाय, जो अतिशय कपटी आणि बदफैली आहे. अहो, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. आम्ही काही नाही बोललो, पण आता बोलणार. आधी आमच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, असं मी त्यांना चॅलेंज देतो. ज्यांना गावाने वाईट टाकलं त्या मास्तरची बायको आपली उमेदवारी जाहीर करते. माझे भोळेसाम वडील, माजी सरपंच, त्यांना आपल्या विरोधात उभी करते. तुम्ही त्यांना निवडून देणार काय? त्यांना मतदान करणार तुम्ही? मी 2 शब्द बोलू? तुमच्याकडे आहे काही बोलण्यासारखं? मंडळी, विरोधकांसारखी आपली मनोवृत्ती कोती नाहीये. आपण आपल्या व्यासपीठावरून विरोधकांना सुद्धा बोलू देतो. तेव्हा ऐका त्यांची मुक्ताफळं. या. नमस्कार. माझ्या माय भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो आणि बंधूंनो, इथे मी हात जोडून हीच विनंती करायला आली आहे की मला निवडून देऊ नका. निवडणूक लढायची माझी लायकी नाही. अहो, मास्तरकीच्या तुटपुंज्या पगारावर मी सुद्धा कसाबसा माझ्या संसाराचा गाडा रेटतेय, अगदी तुमच्या आमच्यासारखाच. मला हा सगळा निवडणुकीचा खर्च कसा काय झेपणार? खरं तर मी संताराम साहेबांची खूप आभारी आहे की त्यांनी मला 2 शब्द बोलायची संधी दिली. सारा दोष माझाच आहे, मग त्याची शिक्षा तुम्ही मास्तरांना का देणार? ही गायत्री, जिला तुम्ही सगळ्यांनी वेडी ठरवली, ती वेडी नाहीये. त्यांचा गुन्हा फक्त एकच झाला, त्यांनी वेड्यासारखं प्रेम केलं एकमेकांवर. सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती दोघांनी. तिच्या जन्मदात्याला या समाजातली आपली प्रतिष्ठा आणि जात जास्त महत्वाची वाटली. त्यालाही प्रेम बघवलं नाही. जिवंतपणे आपल्या पोटच्या सख्या मुलीचं पिंडदान केलं त्यांनी. आणि गायत्री पोटुशी असतानाच ज्या स्त्रीवर सतत अन्याय झालाय, अशा आपल्याला जर आम्ही वाऱ्यावर सोडलं तर ते तुम्हाला आवडेल? माझ्या बाळाला घेऊन उभी असलेली अभागी गायत्री ही वेडी नाहीये.
आणि ती जर का वेडी आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण त्यासाठी फक्त एकच करा. घरी गेल्यावर आपल्या नवऱ्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवून त्याला फक्त एकच प्रश्न विचारा की तो तुमच्याशी एकनिष्ठ आहे का. जर का त्याचा हात थरथरला नाही किंवा त्याने तुमच्या डोक्यावर हात काढून घेतला नाही तर तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्हीच. अहो, संस्कृतीची संस्कारांची खरी शिल्पकार स्त्रीच असते. तीच देत असते आकार पिढ्यानपिढ्या. म्हणूनच म्हणते स्वतःतली शक्ती ओळखा, माणसं पारखायला शिका. मला निवडून देऊ नका हेच सांगायला मी इथे आले. मास्तरांसारख्या देव माणसाला शेंदूर पुसून दगड बनवलेलं मी नाही पाहू शकत. मी आणि माझे कुटुंबीय आम्ही हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच मला निवडून देऊ नका. तुम्ही मतदार राजे आहात. गावाच्या उत्कर्षासाठी निष्ठावान, निस्पृह आणि दूरदृष्टी असलेल्या माणसाची गरज आहे हे काय मी तुम्हाला सांगायला हवं. मतदार येडा खोळा असतो रे. तो इथून नाही, इथून विचार करतो. सगळ्यांना कळजलाच हात घातला. मग आता करायचं काय? हिसाब बराबर करायचा. तिनं मतदाराच्या काळजाला हात घातला, मी जानकीच्या काळजाला हात घालणार. जानकीच्या वरमावरच खाऊ घालणार. माझा हक्क तो कसा असेल? मीही नाही पाहू शकत जानकी. जानकीच्या कुटुंबात माझं स्थान काय? गाव सोडू आणि कुठे जाऊ? माझं आहे तरी कोण? माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. अरे माझं बाळ दे. ताई, 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 मानव, मानव. अरे कोण आहेस तू? माझं बाळ दे. सोड माझ्या बाळाला, सोड माझ्या बाळाला. कोण आहेस तू? सोड माझ्या बाळाला, माझं बाळ दे. संताराम, तू नीक चांडाळा, दे माझ्या बाळाला. तुला बाळ बाई आहे ना? हो तू या बाळाची मोठी आहे ना? हो. संताराम, हे बघ, या बाळाशी काय वैर आहे तुझं? माझं बाळ दे मला. नाही, पण ह्याच्या आई बापाशी तर आहे. म्हणजे काय करायचं ते आई बापाशी कर. माझं बाळ चाल. दे. नुसतं गाव सोडून जमणार नाही, उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे. नाही, ती उमेदवारी पण मागे घेणार नाही आणि हे गाव पण सोडणार आहे. माझं बाळ दे मला. हट. संताराम, संताराम, माझं बाळ, माझं बाळ दे. माझं बाळ. संताराम, ती मुकुट माझ्या बाळाला ठेव आणि चालता हो इथनं. नाहीतर हा दगडच घालीन तुझ्या टाळक्यात. बघून घे, बघून घे. तुम्हाला हा नुसता ट्रेलर होता, पुरा पिक्चर अजून बाकी आहे. उमेदवारी मागे नाही घेतली ना, वाजत गाजत गावाच्या बाहेर काढीन. मतदाराच्या काळजाला हात घालता काय? हे बघ काळीस, संताराम, कधी पण दिन पाय. माझं बाळ. ताई,
आई गायत्री 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 तरी मी तुला सांगत होतो बाळाला त्या वेडीच्या हातात देऊ नको म्हणून. बाळाला काही झालं ना तर तुला पण वेड लागणार. आता सांग काय करू. तुम्ही आधी शांत व्हा. काही होणार नाही आपल्या बाळाला. बाळाची मोठी आई आहे त्याच्याबरोबर. जानकी 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 कुठे गेली होतीस. कुठे गेली होतीस बाळाला घेऊन. तुला किती वेळा सांगितलं असं घर सोडून जाऊ नको म्हणून. मग का वागते असं. अगं जानकीकडे बघ. बघ काय अवस्था झाली आहे तिची. तुझ्यामुळे ना जगणं कठीण झालंय. तू जा इकडनं म्हणजे तुला तुझ्या मनासारखं वागता येईल. जा बाई जा. हात जोडतो मी. मानव का ओरडताय तुम्ही ताईला. मला माफ करा मानव. मी रागवले नाहीये तुमच्यावर. एक वेळ मी हे घर सोडून जाईन पण ताई नाही जाणार. तुमच्या प्रेमावर पहिला अधिकार तिचाच आहे. सगळ्यांनी तिच्यावर अन्यायच केलाय. मी नाही तो होऊ देणार आणि तुम्ही करू नका. समजून घ्या तिला. माझी शपथ आहे तुम्हाला. जा बाई जा. हात जोडतो मी. आज एवढ्या पणत्या का लावतेस. कुठला सण वगैरे आहे का आज. नाही. या घरातला अंधार दूर करायचा आहे मला जानकी. तू शिकवलंस ना मला. अंधारात लावलेला एक दिवा आधार देतो जगण्याला. जानकी तू मला जगण्याची उर्मी दिलीस. प्रेम दिलंस. तुझं बाळही माझ्या पदरात टाकलंस. अख्खं आयुष्य उजळून निघालं बघ. आणि आता तुझं घर तुझा संसार अंधारात नाही पाहू शकत मी. माझं घर. अगं ताई आता हे सगळं तुझंही आहे. चल आज चल. खरंच हे घर माझं आहे. कसं आहे ना जानकी. मास्तरांच्या नावाने कुंकू लावणार तू.
मास्तरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार तू. मास्तरांची बायको म्हणून गावात मिरवणार तू. सभेत त्यांच्या नावाने फुशारक्या मारणार तूच. तो हक्क तू मला कधी दिलास नाही ना? अगे खोटारडी आणि भंपक बाई आहेस तू. ताई अगं काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलते. मला तुझी सवत म्हणवतेस ना? मग मास्तरांच्या नावाचं कुंकू लावतेस मला? त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. मतदारांच्या काळजाला हात घालण्यासाठी मात्र माझा कठपुतलीसारखा वापर केलास तू. माणुसकीच्या मोठ्या भुशारक्या मारतेस ना, पण प्रत्यक्षात तू इथे संतराम सारखी हलकट बाई आहेस. आतल्या गाठीची पक्की राजकारणी. नाही ताई, मी राजकारणी नाही असं नको का बोलूस तू. तुला मी आत्ताच्या आत्ता कुंकू लावते. तू इथेच थांब, मी आले. ताई ताई कुठे गेलीस ग तू? आता मी कुठे शोधू तुला? माझा शोध घेऊ नकोस जानकी. माझ्यावर विश्वास नाही आहे का ग ताई तुझा? मास्तरांना मी काय उत्तर देऊ? सांग मास्तरांना. त्रिवेणी संगमात गंगा यमुना नदीचे प्रवाह दिसतात, पण सरस्वती नदी लुप्त होते. हे घर तुझंच आहे ग ताई. बाळ, मास्तर सुद्धा. तू परत ये ग. जानकी, मास्तरांना तुझ्या हुशारीची आणि प्रेमाची गरज आहे, माझ्या वेडाची नाही. मला क्षमा कर. तुला न सांगताच निघाले. सांगितलं असतं तर शपथ घालून अडवलं असतंस. माझी शपथ आहे तुला ताई. तू परत ये तुझ्या घरी, तुझ्या बाळाकडे, तुझ्या मास्तरांकडे. आता ते शक्य नाही. मास्तरांची काळजी घे, सांभाळ त्यांना. त्यांच्या कुंकवाची, मंगळसूत्राची प्रतिष्ठा राख. बाळ मोठा झाल्यावर त्याला सांग, त्याला आणखी एक आई होती, मोठी आई. मास्तर! 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 हा आलो आलो. मास्तर! राम, काय झालं? हा, का ओरडतोस? मास्तर, गायत्री हा हा, कुठे आहे गायत्री? गायत्रीने आत्महत्या केली. ताई ताई ए गंगाराम, ए गंगाराम, गंगाराम, दार उघड. अरे कोणीतरी दार उघडा रे. ए पांडवा, 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 दार उघड.
दगडू, ए दगडू, अरे बाहेर ये दगडू. अरे गायत्री गेली, अरे 4 खांदेकरी हवे दगडू. अरे दार उघडा रे, अरे कोणीतरी दार उघडा. अरे गायत्री गेली रे. अरे गावानी माणूस की सोडली का रे. अरे बाहेर या रे, मेल्यानंतर तरी खांदे द्यायला या. प्रेतयात्रेला गावातले कुणीच येणार नाही. आपण इनमीन 3 माणसं. तरीही माझ्या ताईची प्रेतयात्रा निघणार. तिची अखेरची इच्छा मी पूर्ण करणार. सुवासिनीचं लेणं लिहूनच ताई या घराबाहेर पडणार. कुठे झाले?
हा तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ आहात? मग मला कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्यामुळे, तुमच्या राजकारणामुळे एका अबलेला आपला जीव द्यावा लागला. आता माझी शक्ती मी ओळखलीये, माणसं पारखायलाही शिकलीये. जानकीला मी एकटं पडून देणार नाही. थांब सुनबाई, मीही येते तुझ्या बरोबर. मीही तुझ्या सासऱ्याला एकटं पडू देणार नाही. गायत्री, या बाकी बापाला माफ कर, माफ कर. तुझ्यावर कसे मारू पोरी. स्वतःच्या पोरीवर अन्याय केला मी, पण तू तिला प्रेम दिलंस, आधार दिलास. कन्यादानाचं पुण्य माझ्या पदरात नाही पडलं, कारण ठरलो मी. पण तू तुझ्या कुंकवाचं दान देऊन तिची इच्छा पूर्ण केलीस. ती मास्तरची होती आणि मास्तरची होऊन सुवासिनी बनून गेली. आता तिचा आत्मा नाही तळमळत राहणार. शांतपणे ती आता आनंदात विलीन होऊन जाईल. गायत्री, माफ कर पुरी, माफ कर. मास्तर, गायत्री गेली त्यावेळेला त्या वडाच्या झाडाखाली हे गाठोडं सापडलं. मानव, मी तुमचीच बायको म्हणून मरणार. मानव, मानव, मी तुमचाच कुंकू लावणार. मानव, गायत्री,
ताई, मी तुला वचन देते, मी सांभाळीन मास्तरांना आणि बाळालाही. तुझ्या या सवतीच्या कुंकवाची प्रतिष्ठा मी राखीन. हे तुझं कुंकू.